MIMच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कारवाई सुरू। सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात जिल्हा अवैध धंदा विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली। त्याबरोबरच 26 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषण 10 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती महेश कुमार कांबळे यांनी दिली। सांगली जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्याच्या मागणीसाठी MIM पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानंतर जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी अवैध व्यवसाय धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली। या कारवाईचे MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी स्वागत केले। त्यामुळे 26 जानेवारीपासून सुरू करण्यात येणारे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन 10 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती MIMचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी दिली। त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या भागात कुठे अवैध धंदे सुरू असतील तर अवैध कृती समितीकडे पुरावे म्हणून व्हिडिओ फोटो पाठवावे, त्याचा योग्य पाठपुरावा करू असे आवाहन देखील महेश कुमार कांबळे यांनी केले। सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे मटका, गुटखा, सुगंधी जी काही तंबाखू असेल, बाकी व्हिडिओ गेम असेल, क्लब असतील, या सावकारी असेल, हे सगळे अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय सुनील फुलारी साहेबांना 16 जून रोजी आम्ही निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनामध्ये आम्ही ती मागणी केलेली होती। त्या मागणीला अनुसरून आपल्या कोल्हापूर विभागाचे कार्यतत्पर आणि डॅशिंग विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय सुनील फुलारी साहेबांच्या आदेशानं काल सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकानं मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मटक्यावर धाडी टाकलेल्या आहेत आणि या टाकलेल्या धाडीला अनुसरून महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक भालेराव यांची तात्काळ पोलीस हेडक्वार्टरला तडकाफडकी बदली पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे। यापूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी DPDCच्या 3 मीटिंगमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की जिल्ह्यातले अवैध व्यवसाय बंद करा, पण या पोलीस अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती। पण समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं व MIM पक्षाच्या वतीनं जे मी 16 जानेवारीला निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाला अनुसरून आणि 25 जानेवारी अखेर जर अवैध धंदे बंद झाले नाहीत तर 26 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणास बसणार होतो। या कारवाईची दखल अतिशय तत्परतेने घेतलेली आहे, म्हणून पालकमंत्र्यांचा धाक या सांगली जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही। त्यामुळे पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करतो आणि या सांगली जिल्ह्यातल्या मी सर्व जनतेला आवाहन करतो, सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो, आज आपण सांगली जिल्हा अवैध व्यवसाय विरोधी कृती समिती स्थापन करतोय। सांगली जिल्ह्यातल्या सर्व माझे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना विनंती आहे, त्या सर्वांनी कुठं अवैध व्यवसाय सुरू आहे त्याचे व्हिडिओ मला पाठवा। आपण निश्चितपणानं विशेष पोलीस महानिरीक्षक असतील, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असतील, यांना ते आपण व्हिडिओ दाखवून तात्काळ कारवाई करायला भाग पाडू। सांगली जिल्ह्यातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। सावकारीमुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। या मटक्यामुळं, गुटख्यामुळं कॅन्सरचं प्रमाण होतं आहे। मटक्यामुळं लोक अक्षरशः हैराण झालेले आहेत, आत्महत्या करत आहेत, घरं उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत। त्यामुळं मला कोण काय म्हणतंय ह्याची मला फिकीर नाही, पण सर्वसामान्य नागरिक हा सुखानं जगला पाहिजे, लोकांची घरं ही वाचली पाहिजेत। ह्या दृष्टिकोनातून आम्ही MIM पक्षाच्या वतीने कारवाईची मागणी केलेली होती आणि ह्या उपोषणाचा इशारा जो आपण आमरण उपोषणाचा 26 जानेवारीला दिला होता, तो आमरण उपोषणाचा इशारा आदरणीय फुलारी साहेबांशी बोलून चर्चा करून 10 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरतं स्थगित करत आहोत। 10 फेब्रुवारीपर्यंत आणि किती कारवाई होते ह्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। 10 फेब्रुवारीपर्यंत जर अजूनसुद्धा तीव्र कारवाई झाली नाही, अवैध व्यवसाय जर बंद झाले नाहीत तर 10 फेब्रुवारीनंतर 10 फेब्रुवारी रोजी आम्ही या सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर पुन्हा MIM पक्षाच्या वतीनं आमरण उपोषणास बसणार आहोत असा मी आज इशारा देतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।